पसंद आए तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक, शेयर और कमेंट्स कीजिए। साथ ही साथ बेल आइकॉन दबाइए ताकि आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको सबसे पहले मिल जाए। अस्सलामुअलैकुम। विषय मराठी सुगम भारती इयत्ता 5वी। सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा आलमगीर अहमदनगर। मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीचा धडा मी गाय बोलते अभ्यासणार आहोत व या धड्यातील शब्दार्थ स्वाध्याय ही अभ्यासणार आहोत। धडा क्रमांक 5, मी गाय बोलते। ऐका, वाचा। मुलांनो, तुम्ही मला ओळखता का? मी आहे गाय, तुम्हाला दूध देते। दूध पिऊन तुम्हाला शक्ती मिळते। दुधाची मलाई तुम्ही कधी खाल्ली आहे का? गोड गोड मिठाई मलाईपासूनच बनवतात। हे दही आहे, दही दुधापासून बनतं। दह्यापासून श्रीखंड, लस्सी बनते। तुम्हाला आवडते ना चवदार लस्सी? हे आहे ताक, सर्वांनाच आवडतं। दुधापासून दही आणि दह्यापासून ताक बनतं। ताकापासून लोणी व लोण्यापासून तूप मिळतं। हे आहे तूप, भातावर तूप, चपातीवर तूप, किती छान लागतं खायला। पनीर कोणाकोणाला आवडतं? आपण पनीरपासून बनवलेली भाजी खातो। हे पनीर दुधापासूनच बनतं बरं का। रसगुल्ला, रसमलाई तर सर्वांनाच आवडते। चीज, लोणी पावाला लावून खातात। सँडविचवर चीज किसून टाकतात। हे चीज, लोणी दुधापासूनच बनवतात बरं का। दुधापासून बनवलेले हे सगळे पदार्थ सकस असतात, शक्ती देणारे असतात, कारण दूध हे आरोग्यदायक आहे। आता सांगा बरं, दुधापासून आणखी काय काय बनवतात? शब्दार्थ: शक्ती, जोर, चवदार, स्वादिष्ट, मलाई, साय, चाखणे, जिभेने चव बघणे, मिठाई, गोड पदार्थ, पनीर दुधापासून बनवलेला एक पदार्थ। प्रश्न उत्तर। प्रश्न पहिला, योग्य क्रम लावा। ताक, तूप, दूध, लोणी, दही। उत्तर योग्य क्रम आहे दूध, दही, ताक, लोणी, तूप। प्रश्न दुसरा, दुधापासून आणखी काय काय बनवता येते? उत्तर आहे आईस्क्रीम, चॉकलेट, मावा, पेढा। प्रश्न क्रमांक 3 मध्ये पदार्थ कशामध्ये मोजतात? लिटर, ग्रॅम, किलोग्रॅम किंवा मीटर, किलोमीटर। यातील लिटरमध्ये मोजता येणारे पदार्थ गोड तेल, पेट्रोल, रॉकेल, डिझेल। ग्रॅम, किलोग्रॅममध्ये मोजता येणारे पदार्थ भेंडी, पेरू, गवार, कारली, जवस, तूप, बाजरी, लाडू। तसेच मीटरमध्ये मोजता येणारे पदार्थ टॉवेल, वस्तू जे आहे मीटरमध्ये टॉवेल, कापड, साडी। 2 ठिकाणांचे जे अंतर आहे ते आपण किलोमीटरमध्ये मोजणार आहोत। पुढील शब्द वाचा व त्यापासून वाक्य बनवा। शब्द दिलेले आहे गाय, रंग, शिंगे, शेपूट, पाय, कान, डोळे। या शब्दांपासून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे। तर पहिला आहे गाय, त्याचं उत्तर आहे गाय, गाईचा रंग तांबडा आहे। दुसरा आहे रंग, इंद्रधनुष्यात 7 रंग असतात। तिसरा शिंगे, बैलाला 2 शिंगे असतात।
चौथा, शेपूट. माकडाचे शेपूट लांब असते. 5वा, पाय. गायीला 4 पाय असतात. 6वा, कान. आपण कानाने ऐकतो. 7, डोळे. सशाचे डोळे लाल असतात. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, सोने कसे मोजतात? उत्तर आहे, सोने ग्रॅममध्ये मोजतात. प्रश्न दुसरा, पाणी किलोमध्ये मोजता येईल का? उत्तर आहे, घन पदार्थ किलोमध्ये मोजतात आणि द्रव पदार्थ लिटरमध्ये मोजतात. पाणी द्रव पदार्थ असल्यामुळे ते लिटरमध्ये मोजता येईल, किलोमध्ये मोजता येणार नाही. प्रश्न तिसरा, ताप आला तर कशाने मोजतात? उत्तर आहे, ताप आला तर थर्मामीटरने मोजतात.